अधिक मास आणि अमावस्या निमित्त आज भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी येथील कानिप्रथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहे। आपण बघतो की अमावस्येच्या कार्यकाळामध्ये ही सगळी गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज सकाळपासूनच मंदिर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने देखील विविध सुखसुविधा करण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊन आहे, तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे तापमानामध्ये गारवा निर्माण व्हावा यासाठी देखील आपण पाहू शकतो की स्प्रिंकलर किंवा मंडप व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज या ठिकाणी अमावस्या आहे, कशी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे, किती भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहे? आपल्या या अमावस्या निमित्ताने लाखो भाविक या अमावस्याला आलेले आहेत। तरी प्रत्येक अमावस्यालाच भाविक येत आहेत। तर या अमावस्याला जास्त भाविक आल्या कारणाने आम्ही विश्वस्त मंडळीने, मढी देवस्थानच्या मंडळीने इथं लोकांसाठी मंडपची व्यवस्था केली उन्हाची, त्याच्यानंतर मॅटची व्यवस्था केली। आणि हे तुम्ही पाहताय तुषार सिंचन, जे उन्हाचे खूप झळा पोहोचत आहेत शेतकरी लोकांना, ग्रामीण सगळ्या भक्तांना आम्ही तुषार सिंचनाची एक व्यवस्था केलेली आहे। आणि तसेच आम्ही भक्तांना दुपारी आल्यानंतर जेवणाची आणि पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे। किती भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत? काय तसं पाहिलं तर लाखो भाविक येत आहेत। तरी 25 ते 30 लाखाच्या दरम्यान या अमावस्याला भाविक आले असे आमच्या लक्षात आले। तर निश्चितच बघतो की भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी कानिप्रथ देवस्थानच्या या परिसरामध्ये आता लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी कानिप्रथाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहे। विविध सुखसुविधा ज्या आहेत ते देवस्थानच्या वतीने देखील करण्यात आलेल्या आहे। कॅमेरा मित्र सर पुन्हा कर्तव्य मराठी, मढी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।